पीपल कसे आहात सगळे, मजेत आहात ना? असलंच पाहिजे. तर मी निघाली आहे ऑफिसमधनं, ठीक आहे. आणि आज सकाळी मी येत होते ना, तेव्हा मला इतका उशीर झाला. ही सेंट्रल रेल्वेची काय माहिती काय काय प्रॉब्लेम आहे या लोकांना. पहिलं तर मी 10 मिनटं ट्रेन मस्जिद आणि सिरियसली त्याच्यामध्ये थांबवली, ठीक आहे. का असं करते का? कारण ना त्याच्यामुळे मला उशीर झाला. उशीर म्हणजे मी टायमात पोहोचली, पण पळत जावं लागलं मला. मी खूप पळाली, मला इतका दम लागला. त्यात आज माझा उपवास, ठीक आहे. आज आहे मंगळवार आणि माझा उपवास. मी एवढी पळाली, मला खूप दम लागला. 15 मिनटं तर माझा श्वास नीट करण्यामध्ये गेला. आणि आता पण मी चालते रस्त्याने, तर मी पॉडकास्ट ऐकत होती आणि माझं डोकं जाम दुखत होतं. आणि मला व्हिडिओचं मी म्हटलं की करते पुढे गेल्यावरती, आणि त्याचा पॉडकास्ट संपला आणि म्हटलं तर व्हिडिओ शूट करते. आज तब्येत खराब आहे माझी, खूप खराब आहे. माझे पाय दुखतायचे. रात्री मला लवकर झोपच नव्हती येत. मी झोपले 2 वाजता झोपले. मी माझी बुक एडिटिंग करत बसले. म्हटलं झोप नाही येते तर ॲटलीस्ट बुक तर एडिटिंग करूया, काहीतरी करूया. आणि मग मी जी माझी बुक एडिटिंग करायला घेतली तिचे 4-5 पार्ट एडिट केले, मस्तपैकी एडिट केले. आणि मग म्हटलं ठीक आहे आता जाऊ दे, आता झोपते. तरी पण मला झोप येत नव्हती. कशी तरी झोपले मी म्हणजे, आणि माझं त्यामुळे माझी झोप नाही पूर्ण झाली. माझं डोकं दुखतं आणि माझा उपवास, त्यामुळे अजून ॲसिडिटी झाली. त्यामुळे आता मला वाटतं एक तर मी जाम आजारी पडणार आहे, नाही तर प्रॉपर झोप घेणार आहे, म्हणजे जरा बरं वाटेल. आणि असं ट्रेनमध्ये ना काल एक गोष्ट घडली, जी मला माहिती, मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली की ना, पण काय बाया इतक्या खोट्या असत ना की जागा असून पण लोकांना बसायला देत नाही. म्हणजे काय करता तुम्ही, तुम्हाला कळतं आहे का? माझी केस का तुम्ही असं वागता की कोणाला एखाद्याला बसून देत नाही? आणि असं नाही, काही ज्या कुचक्या बायका असतात ना तेच करतात, सगळ्या बायका नाही करत. बाकी बायका खूप ॲडजस्ट करतात, ठीक आहे. पण ह्या अशा थोड्या अशा कुचक्या बायका असतात ज्यांना कधीच ॲडजस्ट करायचं नसतं, ज्यांना एका सीटवरती फक्त 3 लोकांनी बसायचं असतं. त्या बायका अशा असतात की त्या ॲडजस्टच नाही करत. नाही आम्हाला एवढी जागा, अरे यार मी बघते किती लोक बसतात ते, आणि त्या एका समोरच्या बायला तिला बसायला जागा नाही भेटली. मला जरा वाईट वाटलं, म्हणून मी सांगते, ठीक आहे. आता मी आले आहे सबरीमध्ये, मला दम लागला आहे. आता ॲक्च्युली माझं डोकं दुखतं आता, ठीक आहे. चालले आहे मी घरी, भेटूया घरी गेल्यावरती. बाय. तर मी आली आहे घरी आणि मी करायला घेतली आहे भाकरी, ठीक आहे. आज आहे सकाळी पनीरची भाजी. नाही मी आहे ना इकडे. तर आहे पनीरची भाजी सकाळची. मेथीची भाजी पण केली. आता गावावरनं भाऊजी आलेत माझे, आमच्या 3 नंबर काकांचे सगळ्यात लहान मुलगा, ठीक आहे. 2 मोठ्या मुली आहेत त्यांना, त्या आमच्या 4 नंबर काकीच्या घरी आहेत, ठीक आहे. त्या तिकडे फिरायला जाणार होत्या, शॉपिंग करणार होत्या, म्हणून भाऊजीकडेच थांबल्या. आणि हां, तर जेवायला करते मी. सकाळच्या चपात्या आहेत, आता फक्त 3 भाकरी करायच्यात आईला, त्यांना आणि सीमा आमचा भाकर खातो, ठीक आहे. तर 3 भाकरी करू. बाकीचं सगळं जेवण झालं. डाळ भातला कुकर पण आईने लावून ठेवला होता. मला फक्त भाकरी करायला ठेवला होता, कारण का मला आल्यावर रिझनचा अभ्यास घ्यायला लागतो, ठीक आहे. ते भाकरी मला सांगितलं होतं. पीठ मळायला घेतलं आहे, ठीक आहे. पाणी संपलं. तर भाकरी मी गॅसच्या साईडलाच मळायला घेते, कारण का मला ते सारखं मागचा प्लॅटफॉर्म होता, मागचा प्लॅटफॉर्म हा करायला खूप कंटाळा येतो. इकडं भाकरी करा, तिकडे भाजायला टाका, हे मला जमत नाही. मला एकाच ठिकाणी लागतं, ठीक आहे. आणि हां, तर सगळं जेवण झालं. आता फक्त काय भाकरी करून जेवायला घ्यायचं बस. रिथानाशी बोलणं झालं. रिथाने आजकाल खूप बोलायला लागली आहे, ठीक आहे. आणि खूप प्रश्न विचारायला लागले. दादा काय करतो, सिंबा काय करतो, आई काय करते, काका काय करतो, सगळं विचारत असते ती. तिच्या क्युरिओसिटी लेवलला जरा जास्तच झालं आहे. आणि आमच्या फ्रेंड्स आज भेटायचं, आज नाही म्हणजे आज आमच्या फ्रेंड्सचं डिस्कशन झालं होतं की आपण लवकर भेटायचं म्हणून. आणि त्याच हिशोबाने आम्ही आमचं प्लॅनिंग ठरवतो आहे की कधी भेटायचं, कुठे भेटायचं, काय सगळं चाललं आहे आमचं, ठीक आहे. मागच्या वेळेस आम्ही सगळे RCTला भेटलो होतो, आणि यावेळेस बघू आमचा मूवीचा प्लॅन चालू आहे. तर
कोणती मूवी चूज करायची ह्याच्यावरती डिस्कशन चालू आहे. आणि मुलीच कोणत्या ज्या एका गोष्टीवर अग्री होतील जोपर्यंत हफ्ताभर डिस्कशन नाही होत तसं आमचं चाललं आहे. आणि आम्ही खूप साऱ्या रील सेव्ह करून ठेवल्यात आम्हाला शूट करण्यासाठी. ठीक आहे, तर साईड बाय साईड तरी पण काम चालू आहे, कोण किती रील शूट करणार त्याच्यासाठी. तर चाललं आहे. आणि किती आले थांब जरा सांग. 2 हो 6 नाईस. तर इथं डाईज घेऊन खेळतोय आणि मला विचारतोय मध्ये मध्ये की किती चालले, किती आलेत, काय आलेत. इट्स टोटली. आणि आय थिंक ना आपण ना आयुष्यात आपला एक खेळ खेळलाच पाहिजे एखादा ज्याच्यावरती जो पूर्णपणे तुमच्या लकवरती डिपेंड असतो. आणि मी अशा एकाही खेळात जिंकलेलं नाही आहे. कारण का मला असं वाटतं का बाबू का खेकटतोस नुसती ना. ही मुलं म्हणजे ना डोक्याला ताप आहे. स्पेसिफिकली मुली नाही, कारण का माझा आहे म्हणून तुम्हाला सांगते. त्यामुळे प्लीज कोणी ऑफेंड होऊ नका. माझा स्वतःचा मुलगा आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि हां, माझं पीठ मळून झालेलं आहे आता चांगलं असं भारी. आणि रिधान मुद्दामून नाटक करतो इकडे तिकडे यायचं, पण तो बिना शर्टाचा आहे. टी शर्टही घातलं नाही ह्या मुलांनी आणि हा मध्ये मध्ये नाचतोय. काय कळू दे ना, खोटे बोलतीये. हा दाखव मग, उडी मार, दाखव सगळ्यांना. ये ना पुढे ये. हा टी शर्ट घातलं का मम्मा खोटे बोलते. म्हणून मला मुलं आवडत नाही. हेच नाही, यांच्या अंगात चरब्या कमी नाहीत. बघितलं, यांच्यामध्ये प्रॉब्लेमच आहे. जाऊ दे, आता तो मार खाणार आहे. आता रिटर्न मार खाणार आहे. आता माझं डोकं फिरलं. आता तू गेलास कामातनं. थांब जरा माझ्या भाकऱ्या होऊ दे. आता हा मार खाणार मला. याने अभ्यास पण नाही केला. हा धोपटणार याला मी चांगलं. भेटते तुम्हाला मी भाकऱ्या करून, याच्याकडून जरा झोपतून याला. हेलो पीपल, तर माझं सगळं काम आवरलं आहे. भांडी घासून झाली आहेत, लादी पुसून झाली आहे, कपडे वाळ धुवून झाली आहेत आणि सगळं आवरून मी आता इकडे माझं आतून टाकून घेतलं आणि मी आता झोपायला आले. तेवढंच मला आठवलं की मला व्हिडिओ शूट करायचा. म्हटलं झालं तुझं. आणि मला जाम झोप आली आहे. मी झोपणार होते, मी लिटरली आतरून टाकलं तर मी झोपणार होते, पण माझ्या लक्षात आलं की नाही, व्हिडिओ राहिला. हे माझं डेडिकेशन आहे. आणि जे लोक बघतायत प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला असे छान छान व्हिडिओ रोज बघायला भेटतील. विसरू नका. ठीक आहे, प्लीज 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 लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा असा हसण्याचा आवाज प्लीज प्लीज मला माफ करा. माझ्यामुळे तुम्हाला हे सगळं सहन करावं लागतं. ठीक आहे, आय एम रिअली सॉरी गाईज. बाय बाय.